ऑल द बेस्ट। झूठ नहीं बोलने का। वह गरीब हूँ फोंडू जी, मेरे पास कुछ नहीं है। गड्डी का क्या हो गया? जबाबदारी तुम्हाला जे करायचं ते करा, मी असं कधी बोलत नाही। एक बळा आज काय बघताय माझ्याकडे, तू हमारा बच्चा है इसलिए बेटा। मी सुद्धा तिकडे बसून कॉफी पिते। गधडा कुठला तू बोल ना। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 9 वाजले आहेत आता आणि मी आता नाश्ता बनवत आहे। आज नाश्त्यामध्ये मी बनवत आहे इडली सांबर चटणी। तर तुम्हाला माहिती आहे काल दुपारी 1:30 वाजता मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजायला ठेवलेलं, पण पीठ बघा किती फुगलेलं आहे, खूप छान पीठ फुगलेलं आहे। संध्याकाळी तांदूळ आणि डाळ वाटल्यानंतर हे पीठ मी चांगलं फेटलेलं आहे 5 ते 10 मिनिटं, त्याच्यामुळे एवढं चांगलं फुगलेलं आहे। आता या पात्रामध्ये पटपट इडली बनवते आणि एका साईडला डाळ सुद्धा शिजायला ठेवलेली आहे तुरीची। दादूला माझ्या भूक लागलेली आहे। फोंडेजी आता देव पूजा करत आहेत। फोंडेजी नैवेद्य द्या। ब्रह्मणीय स्वाहा नैवेद्यं आम्ही आता नाश्ता करायला बसलेलो आहोत। नाश्ता आणि जेवण आमचं एकच होत आहे, कारण आता 11 वाजून गेलेले आहेत। उशीर झाला, खूप उशीर झाला। क्या करे मग आता खाता की नाही नाश्ता? हो ताप आलाय का? कुछ भी ताप बीप नहीं आपको, खा लो आराम से। चला मना, मी असं कधी बोलत नाही। एक बाळा तुझी डिश, तुम्ही पण या स्वादिष्ट नाश्ता आणि जेवण करायला। साऊथ इंडियन जेवण आणि साऊथ इंडियन नाश्ता रोज म्हणते या जेवायला, काय अहो ते का व्हर्च्युअल या जेवायला म्हणत असते। कळलं का? चलो खा लो। आणि आज उपमा पण केलेला आहे, मी 2च इडल्या खाणार आहे आणि त्याच्यानंतर उपमा खाणार आहे। तू खाऊ नका आंबोले 2 इडल्या, 2 बरी, एक बात वाढते तुझी। हा एक खाते, पित्त पण वाढतं माझं। याची तर आंबट आहे ना। बरं एकच खाते, 1 इडली आणि 1 चटणी, ठीक आहे। स्वादिष्ट नाश्ता आणि भोजन झाल्यानंतर मी भांडी आणि किचन वाटा स्वच्छ केलेला आहे आणि किचनची फरशी पण स्वच्छ पुसून घेतलेली आहे। मंदिराखालून पण फरशी स्वच्छ पुसून घेतलेली आहे। दादू रोज फरशी पुसत असतो, पण तो मंदिराखालून वगैरे घेत नाही, त्याच्यामुळे मला असं स्वच्छ पुसावं लागतं कधीतरी, नाही तर दादू पुसतो रोज। हाँ जी, हे बघा फोंडेजींना आज वेळ मिळाला आहे फॅन दुरुस्त करण्यासाठी। आप क्या कर रहे हो? तर कधीच केलं असतं, पण तुम्ही आहे हात नाही लावायचं। नाही भरोसा नहीं बेटा तुझ पे, गाडी से ही देख लिया, गाडी मारी, गाडी चढवली पिलर वरती, तुझा काय भरोसा रे? पंख्यात अजून कुठं पाठवल काय माहित। कर पप्पांना मदत कर, पंख्यावरती खूप धूळ साठलेली आहे बाबा। तेल दे दे पप्पा को। ए राजा, तेल मांग रहे पप्पा। काय तेल मांग रहे है? तेल? हाँ जी द्या द्या, पप्पांना उशीर झालेला आहे, पता नहीं कहाँ लेके जाने वाले हैं मुझे। हाँ फोंडूजी कुठे जायचं प्लॅन आहे की नाही? आज सुट्टी आहे। बुंदली सारखं इथं नाहीये, वहां रख दिया मैंने, क्या ही करे। आणि म्हणा माझा निवांत मूवी बघत बसलेला आहे। जेवण झाल्यानंतर सगळी यांच्या हिस्सेची कामं झाल्यानंतर ह्या अशी कामं करतात मूवी बघण्याची। तू कोण आहे? मी। तू आहे ना एक राक्षस त्याच्यामधला। तू काय बघतो ना ॲनिमे? ॲनिमेस ना? व्हर्च्युअल रियालिटीवर बघतो। व्हर्च्युअल रियालिटीवर खूप छान आहे डोले शोले तुझे। फोंडेजी लिसन, कॉफी पिओगे? हाँ पीनार। दादू तू? नहीं, ठीक है 2 कप कॉफी बनाती हूँ। चला, तर कालचं बरंच दूध शिल्लक होतं, अजून थोडंसं घालते त्याच्यामध्ये आणि ह्या दुधाचं पनीर बनवते। मदुराईवरून आणलेली कॉफी घालते दुधामध्ये, वेगळ्याच प्रकारची कॉफी आहे हे बघा, अलग ही चाय पत्ती सारखी आणि कडवट लागते थोडीशी। फोंडजी अहो निघते का नाही पंखा? मेकॅनिकलाच घेऊन यायचं ना फोंडजी। हे मुझे गुस्सा कर रे, मला म्हणतात मला सगळं येते, ठीक आहे करियो करियो। फोंडेजी ना म्हणा आणि दादू पण मदत करत आहे। सीखो सीखो, पप्पा से कुछ सीखो। अरे पंखा काढणं पण इझी नाही आणि पंखा बसणं पण इझी नाही। पप्पांचं ते प्रोफेशन नाहीये तरी पण करतायत।
असं काय बघताय माझ्याकडे आणि आता मना पंखा काढत आहे. काय झालं पंडजी? पकड पाहिलं आपली होती ना पकड. सुचलंय. अरे राम, जाऊन घेऊन यायचं, नंतर हे करायचं होतं पंडजी. आपण चले जाते वहाँ आज. क्या ही बोले अभी इनको. बाहेर पण बघा आभाळ गच्च भरून आलेला आहे आणि बारीक हलका पाऊस येत आहे आणि हलकासा वारा पण येत आहे. मंद मंद वारा येत आहे. अरे राम 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 राम, कॉफी आटली. क्या ही करू. अरे मला का नाही सांगितलं मगाशीच, गधडा कुठला. तू बोल ना अजून. गरम होतंय गरम होतंय, फॅन काढते, तुला लक्ष आहे का? म्हणून मी बाहेर खिडकीमध्ये जाऊन थांबलेले, गरम होते म्हणून. हा क्या ही करू अभी. बरंच साठलेलं आहे. चलो ठीक आहे, जितना भी है पी लेते है. मदुराईची कॉफी, चहा सारखी असणारी मदुराईची कॉफी तयार आहे. आणि हे बघा खाली किती गाळ उरलेला आहे कॉफीचा. अशी तर कॉफी आहे ही. चलो कोंडेजी, मस्त 2 कप भरलेले आहेत कॉफीने. लो आप उतरो नीचे, कॉफी ले लो. तुटेल म्हणून. अरे तू पडशील रे बाळा, ते खूप नुकसान होईल आपलं. मी 100 किलोच आहे ना. अरे 100. तो स्टूल कधीचा माहितीये का? हा स्टूल तू लहान असताना आणलेला मी, लक्षात ठेव. तुम्हाला बसायला खास. जाऊ दे सर. आणि तो तुटला तर त्याच्यावर उभं राहून तू समजा कर बेटा, पप्पा का मना का वजन कम है. चला कोंडेजी तिकडे बसून कॉफी पित आहेत फॅनच्या हवेखाली. मी सुद्धा तिकडे बसून कॉफी पिते. म्हणू डू यू वॉन्ट? नो. ओके. कशी बनली फोंडेजी? ठीक आहे. गॅसवरती दूध उकळायला ठेवलेलं आहे पनीर बनवण्यासाठी. हे माझ्या लक्षातच नव्हतं. दूध बरंच साठलेलं आहे. आता याच्यामध्ये विनिगर आणि थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे ते घालते आणि अधूनमधून हलवत राहायचं, म्हणजे पनीर लगेच बनतं, म्हणजे दूध लगेच फुटतं. वा 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 वा, आज लगेचच फुटलं बघा. जवळजवळ 3 चमचेच मी विनिगर घातलं असेल, लगेच फुटलेलं आहे दूध. चला आता थंड झाल्यानंतर एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवते. गॅस बंद. खोलला का? मग आता काय करता याचं? जाऊ दे, बेरिंग गेली ना. बेरिंग गेली का? नक्की? ठीक आहे, जल्दी आओ. अरे काय करत होता तू नक्की? बापरे, मी घाबरले. मला रडतोय का हसतोय काय कळत नाही. बापरे बाप, इसको क्या हो गया पता नहीं. अरे पुन्हा इडलीवर ताव मारतोयस का? मला घरात कशाला ठेवतात तुला? तू हमारा बच्चा है इसलिए बेटा. क्या ही बोले. फोंडेजी कुठे चालात? कुठं नको ग. कुठू नको म्हणजे काय? मी काय कुटत बिटत नाहीये, मी तुम्हाला विचारते. कुठल्या काम होत नसतं. असं काही नसतं फोंडेजी. जो काम होना होगा वो होके ही रहेगा. पंख्याचं काय झालं? पंखा 5 वाजता मिळणार आहे. 5 वाजता? मग आता 5 वाजेपर्यंत हा सगळा पसारा असच का? टूल बॉक्स वगैरे? त्याच्याकडे ऑलरेडी 2 पंखे रिपेअरिंगला आल्यात. मी म्हणलं अर्जंट आहे, तर तो म्हणतो की 5 वाजता. काय फोंडेजी, हे आज मला कुठं घेऊन जाणार नाही वाटतं तुम्ही. कसा धुतलाय बघ, कसं नवीन पाती केले. आज धुतलंय, वर्षातून 2-3 वेळा पण झटकच जा वरून. वरती असतो, मीच झाडू मारते त्याला. हवा तुम्ही खायची 24 तास. या ये बेटा रहता है या खुर्ची वरती कंटिन्यू बसलेला असतो. घ्यायला लावायचा ना, धुवायला पुसायला. हा अहो, त्याला म्हणत असते झाडू मारता मारता एक झाडू मारत जा, म्हणजे डस्ट निघते पंख्यावरची. पंखा पाहिजे, एसी पाहिजे, कूलर पाहिजे. क्या कर सकते, गर्मी इतनी बढ़ गई है, ग्लोबल वार्मिंग. झाडं नको लावायला. गर्मीमध्ये आपण पण राहतो. हा ऐका ना, तुमचे पैसे, तुमची जबाबदारी, तुम्हाला जे करायचं ते करा. हा ठीक आहे ठीक आहे. तू काय सुधारणार नाही. माझी सुधारायची गरज नाही ना, मीच चालवतो गाडी. तू म्हणतो रे असं, पण माझ्यामुळे कुणाला त्रास झालाय? काल माझी गाडी खराब झाली, तू पिलरवर चढवलीस गाडी. अरे पिलरवर स्कूटी नाही का पिलरवर चढवलेली? पिलर कोण चढवतं का? चढवलेली. ऑल द बेस्ट. हा दादूसाठी खूप आनंदाची बातमी येणार आहे लवकरच. पैसे कोण देणार? पैसे माझ्याकडे थोडीच पैसे आहेत फोंडेजी. कार्ड दे. कार्ड? कार्ड भेट नाही, मैं थोड़ी कमाती हूँ. आपके पास पैसे है, आपके पास 3-3, 4-4 क्रेडिट कार्ड है. जा कार्ड करून नाटकी करू जा. तू बोलली मला सांगा, जी काय माझी कष्टाची कमाई होती ती तुम्ही त्याच्या फी मध्ये लावली. आता काय आहे माझ्याकडे? कुछ भी तर नाहीये.
फोन पे आन रही जा बैलेंस बघ. मैं गरीब हूँ फोंडे जी, मेरे पास कुछ नहीं है. हाँ चला आप ही लेके आओ. हाँ चला, फायनली दादू साठी गुड न्यूज आहे. बघू इकडं चेहरा दाखव. हा 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 खुश खुश खुश. गाडी काठवडे नाही येणार. गाडी तुझ्यासाठी नाहीये. मग तू मैं और पप्पा घुमेंगे बस. तुझा मग पैसे पण तूच वर जा. पैसे मी माझे पप्पा सॉरी माझे पती भरणार आहेत. मग आम्ही दोघच फिरणार त्याच्यावरती. येतोय येतोय. काय तो आलाय, काय पाठवायचंय? हा तो मला पैसे मागत होता, कार्ड मागत होता. फोंडेजींनी काल रात्री घेवड्याची शेंग आणलेली आहे, ती तोडून ठेवते आता संध्याकाळच्या भाजीसाठी. घेवड्याची शेंग पण तोडून झालेली आहे आणि इथं कापडामध्ये पनीर सुद्धा बांधून ठेवलेलं आहे. फोंडेजी आणि दादू आलेले आहेत. दादू तर जाऊन गेम खेळत बसलेला आहे. क्या हो गया? क्या मतलब? गड्डी का क्या हो गया? गड्डी 28 तारीख को. पंख्याचं काय झालं? पैशाची विचार. पंखा काय? पंखा अहो झोप येत नाही, 2 दिवस झालं मच्छर चावतात. आणि कूलर लावला तर खूप हवा लागते, त्रास होतो त्याचा. पैसे दे की. तुम्ही पैसे पैसे मला करू नका. हा क्या है मेरे पास थोड़ी पैसे, मैं थोड़ी कमाती हूँ. फोटो इथं हात ठेव. आणि तू मला म्हणली ती मी 40,000 रुपये देते. तेव्हा म्हणलं होतं, पण आता तुमच्याकडे आहेत ना फोटोचे पैसे. झूट नाही बोलणे का? अभी है ना पैसे. म्हणजे तेव्हा आहे, आता आहेत ना. आता माझ्याकडे आहे का नाही द्यायचं. मग पंखा का नाही आणला सांगा? पैशाचा विषय क्लिअर कर, नंतर दुसरा विषय आपण. आता तुमच्याकडे आहेत पैसे, त्याच्यामुळे माझ्याकडची जी सेव्हिंग होती ती तुम्हाला मी दिली नाही. विषय संपला. ठीक आहे, ती 4000 रुपये तुझ्याकडे राहू दे आणि मी मागेनच दे. आप कहाँ मेरे पास पैसे टिकाते हो? पाऊस गेला का? पंखा आणायचा आहे. 5:30 वाजले हो पुढे. 5:30 वाजले. कधी पंखा आणणार, कधी बसवणार? पाऊस आहे ना. सायंकाळ झालेली आहे. आता मी सायंकाळची पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करते. आणि व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.